बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत शहराच्या आरोग्य सेवेत आज एक नवा अध्याय लिहिला गेला आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवलेल्या डॉक्टर सुरेंद्र जवणे यांनी आपल्या आईच्या नावाने उभारलेल्या केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा भव्य लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती लाभली। कर्जत शहरातील अत्याधुनिक सुविधा असलेल्या केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगराध्यक्षा छाया सुनील शेलार, बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काझी, गटनेते सतीश पाटील, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, नगरसेविका अश्विनी दळवी, डॉक्टर नितीन तोरडमल, डॉक्टर गोरे, महेंद्र बागल यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आज कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व डॉक्टर असोसिएशन, सर्व व्यापारी वर्ग, सर्व सामाजिक संघटना आणि सर्व नगरसेवक, मी प्रथमतः यांचे आभार मानतो। त्यांनी वेळात वेळ काढून नवीन हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपस्थित राहिले। गेली 5 वर्षापासून मी कर्जतमध्ये कार्यरत आहे। कोरोनाच्या काळामध्ये आम्ही जामखेडला काम करत असताना 2000हून अधिक रुग्णांना यशस्वीरित्या उपचार केले। त्यामध्ये कर्जतमधील बहुतांश जवळपास 500-600 लोक माझ्याकडे ॲडमिट असताना त्यांना सुखरूपरूपी बरं करून घरी कर्जत ठिकाणी पाठवण्यात आले। लोकांची ओळख त्यामधून कर्जतमध्ये तयार झाली। त्यानंतर मी कर्जत हॉस्पिटल टाकण्याचा निर्णय घेतला। त्यावेळी जे पेशंट बरे होऊन गेले माझ्याकडे, ते लोक मला त्यांनी भरपूर काही सपोर्ट केला। त्यानंतर मी कर्जतमध्ये प्रॅक्टिसला सुरू केली असता कर्जतमध्ये ICUची सुविधा नव्हती, तर मी एक छोट्याशा रूपामध्ये 5 बेड ICU सुरुवात केली। आणि जे लोक नगरपर्यंत पोहोचत नसायचे, म्हणजे ट्रीटमेंट अभावी त्यांच्या मध्ये रस्त्यामध्ये मृत्यू व्हायचा, तर अशा लोकांना आम्ही ट्रीटमेंट करायला होतो। बहुतांश जवळपास 5000हून 10000पेक्षा जास्त लोक माझ्याकडे बरे होऊन गेले। त्यामध्ये सर्पदंश, विषबाधा, हार्ट अटॅक असे लोकांवरती उपचार, यशस्वीरित्या उपचार केले। त्या बटाट्यामध्ये हॉस्पिटलचे सहकार्य भरपूर लागले, कारण ते हॉस्पिटल ज्यावेळेस चालू झाले माझी ओळख नसताना लोक फाळकेंचा दवाखाना म्हणूनच माझ्याकडे यायचे। ते कारण माझी काही ओळख नव्हती। कोणी काही पेशंटने विचारलं तर ते बोलायचे, बाबा तात्यांच्या घरी जा, तिथं दवाखाना चालू झाला आहे। त्यातून माझी एक ओळख तयार झाली नाही का। त्यामध्ये त्यानंतर 5 वर्ष काम केल्यानंतर थोडीशी अडचणी जुन्या ठिकाणी तयार झाल्यानंतर आम्ही थोडंसं मोठ्या रूपामध्ये हॉस्पिटल शिफ्ट करावं असा निर्णय घेतला। त्यामध्ये आम्ही आता नवीन ठिकाणी केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ची सुरुवात केलेली आहे। यामध्ये मी 10 बेडचा प्रशस्त ICU, मोड्युलर ओटी, प्रशस्त ऑपरेशन थिएटर, डायलिसिस, एक्सरे, टुडिको अशा सगळ्या सुविधांचं देण्याचा प्रयत्न करत आहे। जे की बाबा जे लोक नगरला जे ट्रीटमेंट केले जाते ते ट्रीटमेंट आम्ही हॉस्पिटलमध्ये करू। हे जरी हॉस्पिटल मी भव्य केलं असेल तरी पण माझे जे दर आहे ते जुन्या हॉस्पिटलला आहे तसे दर राहतील। ते फक्त ज्या अडचणी त्या ठिकाणी होते कर्जतमध्ये मला ज्या अडचणी आल्या ते असं नाही घेता की बाबा मोठं हॉस्पिटल केलं म्हणजे खूप पैसे घेणार। आपल्याला जे सध्या चाललेलं आहे जुन्या हॉस्पिटल त्या पद्धतीनेच आपल्याला पेशंट ट्रीटमेंट द्यायची आहे। तर या ठिकाणी सर्वजण आलात, माझ्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, प्रथम मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि दुसरी गोष्ट, सर्व सामाजिक संघटना यांनी मला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस माझी उद्घाटन झालं त्यावेळेस त्यांच्या हाती उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता। यावेळी देखील त्यांचं सहकार्य लाभलं मला। सेकंड, ज्यावेळेस मी 5 वर्षानंतर देखील त्यांचा माझा बॉन्ड अजून जुळलेलाच आहे, की त्यांनी मला वेळोवेळी सहकार्य करत आले। त्यानंतर आमचे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष बरबडे सर, आमचे सिनियर डॉक्टर संदीप कागती सर आणि बाकी डॉक्टर सहकार्य लाभले।
काय करायचं काय नाही मी सगळं त्यांचे नाही का विचारत राहायचं त्यांना सर हे एवढं मोठं करायचं कसं करू नाही ह्याच्यात काय चेंजेस करायचं का तर कागद सरांचे मोलाचे सहकार्य लाभले मला. त्यानंतर आपले कर्जतमधील सर्व नगरसेवक यांचे पण खूप खूप आभार मानतो की एवढं छोटं हॉस्पिटल असताना देखील ते माझ्याकडे यायचे विश्वास ठेवायचे व सर काय असेल तर तुम्ही करा. मला अशी म्हणजे छोटं हॉस्पिटल आहे किंवा खूप स्वच्छता आहे असं कधी कोणी बोललं नाही. विश्वास खूप त्यांनी सहकार्य दाखवलं माझ्याकडे आणि जे राजकारणामध्ये सर्व सहकार्य आहे ते पण खूप चांगलं त्यांचं सहकार्य लाभलं. तर मी ते 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतो. सुरेंद्र जवणे यांनी आधी फाळकेतून बाजारात टाकला होता. दिवसभर त्यांनी तिथं आणि आमच्या वाडीत असेल तर असं नाच चावला. मग आम्ही त्या अन्न त्यांना तिथं डॉक्टरांनी 100% त्यांना बरं केलं. आज तर एक परत 7 तारखेला महिलेला त्याच्या आधी आमचे औषध करतात ते डॉक्टरने बरं केलं. डॉक्टरांना आम्हाला 100% सहकार्य आहे. हाय डॉक्टर नाही आणि माझा मुलगा जास्त आजारी पडला होता. मी रामदेव साहेबांना फोन केला साहेबांनी डॉक्टरला फोन केला ते माझा मुलगा बरा केला त्यांचं मी बिल दिलं. त्याच्यामुळे डॉक्टरला इथून पुढे चांगला व्यवहार चालण्यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. सत्य मिळते मला बोलायची आशा दिला त्याच्याबद्दल मी डॉक्टरचे अजून आभार मानतो. तसे आमचे नेते यांचे मी अजून आभार मानतो. मला बोलता येत नाही मी फक्त हिडीत बोलतो फक्त. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय विधान परिषदेचे सभापती रामजी शिंदे साहेब, उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, डॉक्टर असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष दादासाहेब बरबडे, त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे पण वेळेअभावी मी सर्वांचा नामोल्लेख न करता कर्जतचे सर्व भाजप कार्यकर्ते, भाजपचे पदाधिकारी तसेच माझ्या कर्जतच्या समस्त नागरिक, महिला आणि भगिनींनो, आज कर्जतला अभिमानाची गोष्ट झाली आहे. कारण केशर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलची आज नव्याने सुरुवात होत आहे. खरं तर हे 5 वर्षापूर्वी हे हॉस्पिटल चालू आहे परंतु आज नवीन दालनात त्यांनी स्थलांतर केलं आहे. खरंच कर्जतच्या लोकांना याची फार गरज होती कारण आरोग्य हेच खरी संपत्ती आहे. आपल्याला आपत्कालीन वेळी वेळेवर मिळणं खूप गरजेचं आहे. पैसा उपलब्ध असून उपयोग नाही कारण वेळ जर गेला तर किती पैसा उठला तरी माणसाचा जीव परत येत नाही. डॉक्टरांनी गेली 5 वर्ष झालं बऱ्याच जणांचे प्राण वाचवलेले आहे. कारण आपल्याला नगर बारामती पर्यंत जाऊन तर वेळ पुरत नाही पण डॉक्टरांनी इथं उत्तम सेवा देऊन अनेक जणांचे प्राण वाचवलेले आहे. विष प्राशन, हृदयरोग तसेच सर्पदंश अशा कठीण रुग्णांना त्यांनी बरे केले आहे. मी प्रथम डॉक्टर जवणे अनेक शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे कर्जतच्या सर्व नगरसेवक नगरसेविका यांच्या वतीने आणि माझ्या शेलार परिवाराच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, त्याच नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्ष छायाताई शेलार, त्याचबरोबर अशोकजी खेडकर, बँकेचे संचालक अंबादासजी पिसाळ, जवणे दाम्पत्य आणि उपस्थित सर्वच बंधू आणि भगिनी, माझ्या आधीच्या वक्त्यांनी डॉक्टरच्या बाबतीत आपणाला सर्वांना माहिती दिलेली आहे. डॉक्टरने 4-5 वर्षापूर्वी कर्जत या ठिकाणी हॉस्पिटल चालू केलं आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याचं काम केलं आणि पेशंटला ज्या ठिकाणी ICUमध्ये जी गरज होती ती ICU प्रथम त्यांनी या ठिकाणी चालू केला आणि सर्वात जास्त अडचण सर्पदंश आणि विष घेतलेले पेशंट यांची होत होती. ती अडचण यांनी डॉक्टरांनी आपल्या तालुक्यामध्ये दूर केली. कारण पेशंट सिरियस असल्यानंतर बाहेर जाईपर्यंत त्याचं काय होईल ही गॅरंटी नसल्यामुळे या ठिकाणी इथं आपल्याला प्राथमिक उपचार किंवा बरेचसे पेशंट त्यांनी या ठिकाणीच नीट केले आणि विशेष म्हणजे डॉक्टरला सूचना द्यायची गरजच पडली नाही. कारण डॉक्टरनीच सांगितलं की जरी बदलला असलं तरी मी दरामध्ये काही बदल करणार नाही. त्याच्यामुळं डॉक्टर या बाबतीत त्यांनी मांडलं तेव्हा त्यांचे विशेष असं
आभार मानले पाहिजे आणि ते आभार मानतो आणि आपण सर्वांच्या वतीनं या वास्तू हार्दिक अशा शुभेच्छा. धन्यवाद माझे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे नेते प्राध्यापक राम शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती उपस्थित कोच, नगरपंचायतीचे अध्यक्ष, मार्केट कमिटीचे सर्व उपस्थित. केशर हॉस्पिटल 5 वर्षापूर्वी बाजार तळावर फडके साहेबांच्या बिल्डिंगमध्ये चालू झालं. त्या उद्घाटनालाही आम्ही होतो. डॉक्टरांची ओळख नव्हती, पण त्यांनी साधारण लोकांना बोलून आपलं त्या ठिकाणी छोटंसं हॉस्पिटल चालू केलं. गावची लोकसंख्या, तालुक्याची लोकसंख्या खूप वाढली. छोटे छोटे दवाखाने आणि डॉक्टरांची खूप संख्याही अल्प होती. परंतु आता गरजा खूप वाढल्या, पेशंट खूप वाढले, आजार खूप वाढले. निरनिराळे आजार आता नव्याने आल्यामुळं अत्यंत आवश्यकता असणारं हॉस्पिटल लोकांना तातडीचं सेवा मिळण्यासाठी उपलब्ध या ठिकाणी करायची आवश्यकता होती. ती डॉक्टर संदीप काळगाटे असतील, नेटके मेजरचे चिरंजीव डॉक्टर नेटके असतील, यांनी सुद्धा मोठे दवाखाने या ठिकाणी उभा केले. डॉक्टर काकडे यांचंही मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी त्यांनी अद्ययावत केले. निरनिराळ्या सुविधासाठी नगर, बारामती, पुणे या ठिकाणी जायची गरज शक्यतो आता पेशंटला राहील नाही. निरनिराळ्या उपचारावरचे निरनिराळे स्पेशलिस्ट कर्जतमध्ये या ठिकाणी आलेले. केशर हॉस्पिटल हे अतिशय चांगला रिस्पॉन्स असणारा, विश्वासाचा डॉक्टर असणारं एक हॉस्पिटल कर्जतमध्ये त्यांनी 5 वर्षे प्रॅक्टिस दिली, सेवा दिली. त्यातून अनेक पेशंटला चांगला फायदा कमी खर्चात झालेला आहे. काय मिळेल का? शिंदे साहेबांकडे रोज सवलतीची पत्र असतील, दवाखान्याची असतील, निरनिराळ्या योजनेची असतील, त्या सवयी लागलेल्या आहेत. परंतु सवलतीपेक्षा उपचार किती चांगला होतो, आपल्याला किती या तब्येतीला फरक पडतो, आपल्या गरजा आपल्याच जागेवर कशा उभा राहतात किंवा मिळतात, ही गरज खरी पेशंटची आहे. शाळेत डॉक्टरांनी पण फार मोठा पद्धतीने 10 वर्ष झालं चालेल, खूप मोठा रिस्पॉन्स हॉस्पिटल. केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोहळ्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक अंबादासजी पिसाळ, मार्केट कमिटीचे सभापती दादासाहेब पाटील, आपल्या शहराचे नगराध्यक्ष छायाताई शेलार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोकराव खेडकर, ज्येष्ठ नेते अल्लाउद्दीन काजी, गटनेते सतीश पाटील, तालुकाध्यक्ष अनिल गदादे, त्याचबरोबर शिवाजी अप्पा फाळके, शेखर खरमडे, दादासाहेब सोनमळे, नगरसेविका प्रतिभाताई भैदुने, मायाताई दळवी, ताराताई कुंठे, ताई खरात, मोनालीताई तोटे, त्याचबरोबर प्रसाद ढोकरीकर, डॉक्टर पंढरनाथ गोरे, संदीप काळगाटे, सचिन पोटरे, सुनील काका यादव, राजेश तोरणमल, डॉक्टर आठवळे, श्री रवीश कुटेकर, उदयसिंग परदेशी आणि यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन करते असे डॉक्टर सुरेंद्र जवणे, डॉक्टर गीतांजली जवणे, डॉक्टर योगेंद्र केंद्रे, डॉक्टर राजकुमार गायकवाड आणि डॉक्टर सुमित पाटील. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी देखील उपस्थित असलेले सगळे सन्माननीय नागरिक, त्याचबरोबर डॉक्टर जवणे यांचे सर्व नातेवाईक, पत्रकार आणि छायाचित्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः मी केशर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं त्या स्थलांतरित जागेमध्ये उद्घाटन झालं असं जाहीर करतो. खरं तर डॉक्टरांनी आपल्या प्रस्ताविकेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या वडिलांचं जे छत्र आहे ते हरपल्याच्या नंतर देखील आईने अतिशय कष्टाने, मेहनतीने आणि जिद्दीने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेत आणि डॉक्टरांनी देखील आपल्यावरती असलेली जबाबदारी आणि प्रतिकूल परिस्थितीमधून अतिशय चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्या माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतलं
आणि हे शिक्षण घेतल्याच्या नंतर त्यांनी कोविडच्या कालखंडामध्ये जामखेडमध्ये, त्यानंतरच्या कालखंडामध्ये कर्जतमध्ये आपल्याकडं आलेला पेशंट हा खऱ्या अर्थाने बरा करून गेला पाहिजे, तो आनंदी झाला पाहिजे, या भूमिकेतून काम केलं. आणि आपण आता हे भव्य दिव्य हॉस्पिटल झालं असं सर्वांनी पाहिलेलं आहे, त्याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि निश्चितच डॉक्टरांशी काम करण्याचं जे काही स्किल आहे, जे कौशल्य आहे, विशेषतः विषबाधा आणि सर्पदंशेच्या संदर्भामध्ये असेल. आणि खरं तर वास्तविक पाहता त्यांनी भाषण करत असताना सांगितलं की मी जामखेडमध्ये हॉस्पिटल चालवत होते, त्याच्यानंतर मध्ये कर्जतमध्ये चालवत होते, परंतु हॉस्पिटल तर आईच्या नावाने होतं आणि नाव डॉक्टर जवणे होतं, तरी पण त्यांच्या नावाची कुठं ओळख नव्हती. ते फाळकेंच्या नावाने हॉस्पिटल होतं असं त्यांनी सांगितलं. फाळकेंचे उपचार सगळ्यांनाच रुजू होतात असं नाही, पण तुम्ही त्या बिल्डिंगमध्ये हॉस्पिटल टाकलं, तुम्हाला कोणत्या म्हटलं हे माहित नाही. डॉक्टर दिलीप फाळकेचं देखील तिथे हॉस्पिटल आहे. अप्पा हा, पण ते डॉक्टर दिलीप फाळकेंचं डोळ्याचा दवाखाना ओपीडी चालू होता. मी त्यांच्याबद्दल बोलत होता, तुम्हाला काय वाटलं मला माहित नाही, पण वास्तविक पाहता मी देखील त्या हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी होतो. काही हॉस्पिटलला पेशंट ऍडमिट असताना देखील त्यांना भेटायला त्या ठिकाणी गेलो आणि सर्दी काळात त्यांनी देखील सांगितलं, शेवटी एका क्षेत्रामध्ये काम करत असल्याच्या नंतर आपल्याच जोडीदाराकडून जे स्तुती होते, मला वाटतं सगळ्याच बरबडे डॉक्टर राजेश तोरडमल यांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचे त्यांच्या संदर्भामध्ये उद्गार काढले. जेव्हा केव्हा पाहताल त्यावेळेस ते पेशंटच्या परिसरामध्ये आणि त्यांच्या आजूबाजूनेच असतात आणि पेशंट हा चांगल्या पद्धतीनं नीट झाला पाहिजे ही भावना असते. आणि मला असं लक्षात आलं की ज्या डॉक्टरांनी आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलंय आणि म्हणून आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट ज्या पद्धतीनं आपण आई वडिलांची काळजी घेतो त्याच पद्धतीनं ते पेशंटची काळजी घेतात. आणि म्हणून आईचं नाव केशर दिलं हे खऱ्या अर्थाने महत्वाचं आहे. त्याच्यामुळे अल्पावधीत आणि अल्प कालखंडामध्ये एवढी मोठी आपण प्रगती केलेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये प्रगती अतिशय चांगली आहे. मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो आणि हॉस्पिटल पाहिलं त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला पुणे आणि पुणे, मी नगरमध्येच आहे, पुण्याच्या हॉस्पिटल सुद्धा एवढं सुस्थितीत आणि अतिशय चांगल्या दर्जाचं असतं हे मी तिथे पाहिलं. आता कर्जतमध्ये ही सुविधा त्यांच्या माध्यमातून दिली जाते. खरं तर वास्तविक पाहता आपल्याला अल्पावधीच्या कालखंडामध्ये गोल्डन आवर्समध्ये ज्यावेळेस सर्पदंश होतो, कोबरासारखा नाग चावल्याच्या नंतर अर्ध्या तासाच्या कालखंडामध्ये आणि शिक्षण घेताना असले, आता काही कोबऱ्याने बदल केला असलं तर मला माहित नाही. बरोबर आहे काका, काय सगळे माणसं पटापट बदलतात म्हणून म्हणलं. कोबऱ्याच्या वीज बाधेमध्ये काय चेंज झालाय का? डॉक्टर बरबडे पशुसंवर्धनचे आहे, दुसऱ्याला कळलं नाही तरी. त्यामुळं तेवढ्या काळामध्ये आपल्याला हॉस्पिटल उपलब्ध झालं पाहिजे आणि ते तेवढ्या दर्जाचं उपलब्ध झालं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही सांगितलं की हजारावरती हॉस्पिटलमध्ये मी विष बाधेचे आणि सर्पदंशेचे पेशंट हे नीट केलेले आहेत. आणि त्यामुळं आता आपल्या शेतामध्ये कुठं आणि अडचणीच्या मध्ये जर सर्पदंश झाला आणि त्या व्यक्तीला अर्ध्या तासामध्ये जर आता रस्ते चांगले झाले तरी पण अर्ध्या तासामध्ये सुविधा उपलब्ध होईलच अशा पद्धतीची परिस्थिती नाहीये. आणि म्हणून हे हॉस्पिटल त्या दृष्टिकोनातून आपल्या कर्जत तालुक्याच्या लोकांच्या आणि सगळ्यांच्याच दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणूनसाठी खऱ्या अर्थानं आपण जे काम करताय त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये आईच्या नावाने हॉस्पिटल चालू केल्याच्या नंतर आपण या हॉस्पिटलकडे आईच्या भूमिकेतून पाहत असताना त्या पद्धतीची उपचार आणि वागणूक ही पेशंटला देण्याची भूमिका आहे. त्याच्यामुळेच अल्पावधीच्या कालखंडामध्ये अतिशय चांगल्या दर्जाचं आपण हॉस्पिटल निर्माण करू शकला. आणि प्रस्ताविकेमध्ये अजून एक गोष्ट अधोरेखित आहे जी बाप्पाजींनी सांगितली की आम्ही फोन केल्याच्या नंतर तुम्हाला माहित असतं की आमचा कोणाचा संदर्भामध्ये फोन येईल, त्याच्यामुळे बाप्पाच्या अगोदरच बिल वाढवायचं. तुम्ही जे काही थोडंसं
परंतु डॉक्टरांनी प्रस्तावित करत असताना असे डॉक्टर कधी भाषण करत नाहीत. मी पण बऱ्याच हॉस्पिटलचं उद्घाटन केलंय. त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की सगळेच म्हणतील आता हॉस्पिटल चांगलं बांधले. लोकांना वाटलं की आता डॉक्टर आपलं कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही. परंतु डॉक्टरांनी सांगितलं की रेटमध्ये, बरोबर आहे डॉक्टर, तुमचं लक्ष माझ्याकडे ठेवा. आता बिलाच्या संदर्भामध्ये आपण काही बदल करणार नाही. आहे त्याच रेटमध्ये आपण लोकांना उपचार करणार आहे. पण माझं असं म्हणणं आहे की बाप्पाजींनी सांगितल्यामध्ये थोडीशी मी सुधारणा करतोय. आता आपला तालुकाही प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे. गरिबांना अजून सवलत देता आली तर बघा, आणि जे मध्यम आणि उच्च आहेत त्यांना आहे तसं ठेवलं तरी चालेल असं मी स्पीकरवर सांगतोय, भाषणात सांगतोय. त्याच्यामुळं ज्याची पेइंग कॅपॅसिटी आहे, जो देऊ शकतो त्यांनी दिलं पाहिजे. शेवटी आपल्याला सगळ्याच वरबडून घ्यायची भूमिका जर लागली तर मग मात्र दुसऱ्याचं वाटोळ होतं. त्यापेक्षा ज्यांना गरज आहे त्यांना त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहा, त्यांना मदत करा. आणि ज्यांची पेइंग कॅपॅसिटी त्यांना जास्ती तर लावू नका, पण मर्यादित ठेवायला काही हरकत नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून शेवटी आपण जे हॉस्पिटल निर्माण केलंय ते लोकांच्या सेवेसाठीच केलेलं आहे. आणि तुम्ही भाषणामध्ये सांगायला विसरून गेले, पण माझ्या कानामध्ये सांगितलेलं मी आता लोकांना सांगतो की आपण फिजिशियन आहेत, मला वाटतं फिजिशियन आहात, आणि त्यातल्या आपण इथं भविष्यामध्ये निर्माण करण्याचा देखील आपला प्रयत्न आहे की जेणेकरून सगळ्या लोकांना आपल्याला ज्यावेळेस अडचण येते त्यावेळेस कॅथला सारखी सुविधा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून डॉक्टरांचा मनोदय आहे की भविष्यामध्ये आम्ही कॅथला देखील ही लॅबोरेटरी इथं निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे. निश्चित स्वरूपामध्ये अत्याधुनिक सुविधा आपल्या जवळ उपलब्ध झाल्याच्या नंतर लोकांचं आयुष्य वाढतं, लोकांना गोल्डन आवर्समध्ये उपचार होतात, आणि निश्चितपणे या सगळ्या परिणामाचा आपलं आयुष्य वाढण्यासाठी देखील उपयोग होत असतो. आणि म्हणून सगळ्यांना या निमित्तानं मी डॉक्टरांना देखील सांगेल, आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रस्तावित करत असताना लोकांनी देखील शुभेच्छा दिल्या. परंतु मी शुभेच्छा देण्याच्या ऐवजी आपल्याला सर्वांना डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलाइज होण्याची वेळच येणार नाही, त्या दृष्टिकोनातून आपण चांगल्या पद्धतीचा आहार घेऊन, चांगल्या पद्धतीचा व्यायाम करून, आणि म्हणून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सकाळीच मला वाटतं काका किती झाली आपली संघटना संख्या 80च्या वर गेली, आणि 2000 पेक्षा जास्त दिवस ते सकाळी उठूनच कामाला लागतात. मला वाटत नाही त्यांच्याकडून काय चांगलं झालं वाईट झालं ह्याच्यावर हे व्यासपीठ बोलण्याचं नाही, परंतु सगळ्या 80 जणांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलाय. आणि त्यांना चांगलं वाटतंय, सकाळी काम केलं, मेहनत केली, व्यायाम केला आणि हालचाल झाली त्याच्यामुळे. आणि आपल्या दैनंदिन शेवटी एकट्यालाच जायचंय, बरोबर कुणीच काय घेऊन जाणार नाही. आणि अजून तरी असं उदाहरण नाही की कुणी खिशातलं होतं ती सगळं घेऊन त्याला तसंच कार्यक्रम पार पाडला. लवकर काढून घ्या म्हणते, शेवटच्या टप्प्यात एखादा मनी तोंडात घाला म्हणते, पण तो पण जात नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचं आपण देखील आपल्या आयुष्याकडे, शरीरयष्टीकडे आपण लक्ष दिले पाहिजे. आणि त्यामुळं आपल्याला दवाखान्यात जाण्याचीच वेळ येऊ नये अशी मी सद्गुरू गोदंड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या हातून डॉक्टर आपण आईच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलं असल्या कारणानं आपण सर्व रुग्णांची अतिशय चांगल्या पद्धतीनं सेवा करा. आपण अनेक रुग्णांना चांगल्या पद्धतीनं जीवन द्या, आणि आपली अशीच प्रगती लोकांच्या मध्ये आपला आदर दिवसेंदिवस वाढावा, आणि आपलं नाव देखील वाढावं अशी मी सद्गुरू गोदंड महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझं बोलणं थांबवतो. जय हिंद, जय महाराज. हॉस्पिटल शुभारंभ होईपर्यंत सोहळ्यासाठी सर्वजण इथे उपस्थित राहिला. विधान परिषदेचे सभापती नामदार माननीय रामजी शिंदे साहेब आणि इतर सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तुम्ही सर्वांनी गेली 4 वर्ष जसे आमच्यावर प्रेम विश्वास दाखवला, असाच विश्वास प्रेम यापुढेही राहू द्या ही सर्वांना विनंती करते. आणि या ठिकाणी अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते आणि स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अशी विनंती करते.